रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आता या प्लॉटमध्ये नागाळी आली, तुम्ही इथं समोर पाहू शकता. नागाळीचं प्रत्येकाला माहिती आहे जे की खाऊन टाकतं पानाच्या आतून, आणि जे हरितकण असतात ते पूर्ण नागाळी आपली खाऊन टाकते. याला कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला ॲबेसिन येतं, म्हणजे ॲबॅमेक्टिन 1.9% वाला. जसं ॲबेसिन झालं, त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये आपलं ग्रासिया बी आलं गोदरेजचं. तर या दोन्हीपैकी कोणती तुम्ही एखादी फवारणी करू शकता, किंवा अजून एखादं जे बेस्ट रिझल्ट देणारं व्हायगो वगैरे हे टॉपचं कीटकनाशके आपण फवारणी करू शकतो, जेणेकरून आपल्या नागाळी कंट्रोल करता येईल. जर आपण नागाळी कंट्रोल केली नाही तर त्याचा परिणाम काय होतो, हे जे पानं तुम्हाला दिसत आहेत हे तर पूर्ण कोरतातच नागाळी. याच्यामध्ये जखम होऊन याच्यामध्ये बुरशी तयार होते, आणि बुरशी तयार झाल्यानंतर आपला जो बॅक्टेरियल ब्लाइट आहे किंवा जो करपा आहे किंवा जे काही इतर पानाचे टिपके, या रोगाला एंट्री मिळते, म्हणजे जागा मिळते आणि त्याच्यावर रोग येतो. म्हणजे किडीनं जर नुकसान केल्यानंतर टोमॅटोवर रोग येतात. त्यामुळे कधी लक्षात ठेवायचं की किडी आल्यानंतर किडी जर कंट्रोल केल्या तर रोगालाही आपला ऑटोमॅटिक कंट्रोल होतं. तर अशा छोट्या छोट्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा, आणि या व्हिडिओला इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. राम राम.